श्री स्वामी समर्थ. देव म्हणतो तुमच्या हृदयास जवळच्या स्वर्गातून तुमच्यासाठी हा संदेश पाठवला आहे. तुम्ही हा संदेश वगळल्यास तुमच्यासाठी असलेले काही आशीर्वाद गमावू शकता. देव आज तुम्हाला म्हणत आहे, तुम्ही आज स्वतःला काही प्रश्न विचारण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही या प्रश्नामध्ये उत्तीर्ण ठराल, तुम्हाला माझे आशीर्वाद प्राप्त होतील. मी म्हणतो, तुमचं माझ्यावर विश्वास असल्यास देव महान आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुमच्यासाठी बंद नशिबाचे दार उघडले जातील. तुम्ही स्वतःला विचारा, मी आज शांती देऊ केली का? मी कोणाच्या चेहरा हसू आणले का? मी बरे करण्याचे शब्द बोललो का? मी माझा राग आणि संताप सोडला का? मी क्षमा केली का? मी प्रेम केले का? हे खरे प्रश्न आहेत. सर्व जीवन संघर्षाची मागणी करतात. ज्यांच्याकडे सर्व काही आहे ते आळशी, स्वार्थी आणि जीवनाच्या वास्तविक मूल्याबद्दल असंवेदनशील बनतात. आज तुम्ही ज्या व्यक्तीमध्ये आहात त्या व्यक्तीमध्ये तुम्ही सतत प्रयत्नशील आणि कठोर परीक्षेत असंवेदनशील त्या व्यक्तीमध्ये तुम्ही सतत प्रयत्नशील आणि कठोर परिश्रम करण्याचा त्याचा प्रयत्न करता. देव तुम्हाला म्हणतो, काळजी करू नकोस, मी तुला आरोग्य देईन. तुम्हाला लवकरच एक समज बंधमुक्त करेन. तू त्यांना सत्यात समर्पित कर. तुझे वचन हे सत्य आहे. वाईट काळाची पूर्णता झाली आहे. देवाचे राज्य जवळ आले आहे. लवकरच तुझे स्वप्न साकार होणार आहे. तुझे दुःख संपणार आहे. हे संकटकाला प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते. कधी तो लवकर येतो, कधी तो उशिरा येतो, पण तो येतोच. म्हणून त्याला सामोरे जायला तयार राहा, कारण तेव्हा तो फक्त तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि त्यावर माथी तुम्हाला करायचं आहे. गोष्टी बिघडतील, नाती तुटतील, पण स्वतःला सावरून तुम्हाला यातून बाहेर पडायचं आहे. हे जेव्हा आपल्या आयुष्यात चुकीचा गोष्टी असतात तेव्हा तुम्हाला जाणीव होते तुम्ही पूर्णपूर एकटे पडले आहात. जेव्हा लाईफमध्ये पुढे आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला सुचत नाही, जेव्हा खूप दुःख असतात, प्रॉब्लेम असतात, आपल्याला ते कोणाला सांगताही येत नाही, जेव्हा अचानक आपल्या जवळचे लोक आपल्याला लांबून लांब जातात, त्याची आपण कधीही अपेक्षा सुद्धा केली नसते, जेव्हा वाटतं की कंटाळा आलाय आयुष्याचा, सगळ्या गोष्टी विरुद्ध होत आहे. कसं असतं ना, प्रत्येक जणाच्या या पेसमधून जाते एकदा तरी, कारण तो आपल्या लाईफचा एक भागच असतो. काही झालं तरी धीर सोडायचं नाही. आज दिवस वाईट आहे, उद्या अजून वाईट, पण परवा दिवस चांगला असेल हे लक्षात ठेवा. कारण गोष्टी चुकीच्या असतात, कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवतात. म्हणून काही झाले तरी धीर नाही सोडायचा. आज दिवस वाईट आहे तर उद्या चांगला येईल, हे नेहमी लक्षात ठेवायचे. तुम्हाला हे लक्षात घ्या की असं धीर सोडू नका. आणि सर्वात पहिले तुमचे निगेटिव्ह विचार करणे बंद करा. निगेटिव्ह विचार आणि मनात आणू नका. असं नाही झालं तर, मला हे नाही जमलं तर, जर तर जमलं विचार करून काही होणार नाही. उलट असं विचार करा, मी अजून काय करू शकतो ज्याने माझे जिंकण्याचे चान्सेस वाढतील. चांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी घडतात. फक्त तेच दिवस असतात तेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि सांगायचं आहे की चला ठीक आहे, माझा आजचा दिवस वाईट गेला, म्हणून काय झालं मला माहीत आहे, मी नक्की यशस्वी होणार आहे. आज नाही जमलं तर उद्या नक्कीच जमेल. तुम्हाला स्वतःलाच मोटिवेशन करायचं आहे आणि स्वतःला धीर द्यायचा आहे. हे कारण कोणी येणार आहे की तू असं कर किंवा तसं कर, हे जे काही त्यांना तुम्हाला एकटा समोरे जायचे आहे. तुम्हालाही कोणीही सांगायला येणार नाही. मला माहीत आहे तुम्ही या सगळ्या गोष्टींमधून खूप लवकर बाहेर पडलात. मला
मला माहीत आहे तुम्ही स्ट्रॉंग आहात. तुम्ही असे लगेच हार मानणार नाही. मला विश्वास आहे की तुम्ही एक दिवस नक्की यशस्वी होणार आहात. फक्त त्यासाठी आता थोड्या वाईट अवघड दिवसांना सामोरे जावं लागतं. हीच ती वेळ असते जेव्हा एकतर लोक हार मानतात किंवा संगीत गोष्टींना सामोरे जातात. हा छोटासा फरक असतो यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये. तुम्हाला लाईफमध्ये खूप लोक भेटतील जे तुम्हाला परिस्थितीमध्ये अजून निगेटिव्ह गोष्टी सांगतील की सोडून दे, नको याच्या मागे लागूस, काही होणार नाही, आपलं काहीतरी काम शोध, या सगळ्या गोष्टी काही नाही, असे उगाच वेळ घालवू नको. ते तुमच्यावर आहे की तुम्हाला त्याचं किती ऐकायचं आणि किती नाही. कारण ही तीच लोक असतील जी तुम्हाला यशस्वी झाल्यावर तुम्हाला शुभेच्छा द्यायला येतील, फोटो काढायला येतील, तुमच्या जवळ येतील. कारण वेळेसोबत संगतीसोबत बदलत तुम्हाला ठरवावं की काय करायचं आहे, कोठे जायचे आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, वाईट वेळेत कोणीही नसतं आणि कोणाकडून अपेक्षा पण ठेवू नका आणि कोणाकडूनही अपेक्षा करणं सोडा. कारण हे तुमचं आयुष्य आहे, तुम्हाला सामोरे जायचे आहे. मग ती कुठलीही गोष्ट असू द्या, जे काही सुख दुःख असतील त्यासोबत जगायचे आहे. निर्णय तुमचा आहे की तुम्हाला हार मानायची आहे. आज का उद्यापासून परत नवीन ऊर्जाने जगायचं, हा निर्णय तुमचा आहे आणि नवीन प्रेरणा घेऊन सुरुवात करायची आहे. एक क्षण एकदा निघून गेला की परत तो येणार नाही. नेहमी प्रयत्न करत राहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.